एक मिनिट थांबा. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी धक्का देणारी आहे. 30 एप्रिलनंतर हजारो महिलांचे 1500 रुपये कायमचे बंद होणार आहेत. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांना पुन्हा कधीच पैसे मिळणार नाहीत. कारण काय? फक्त एक छोटीशी चूक KYC मध्ये झालेली. होय, जर तुमचं eKYC अपडेट नाही किंवा त्यात चुकीची माहिती आहे तर सरकार तुमचं नाव लिस्टमधून थेट काढून टाकणार आहे. आणि सर्वात मोठा प्रश्न, या यादीत तुमचं नाव आहे का? फक्त 8 दिवस उरलेत. आत्ताच तुमचं KYC तपासा, नाहीतर 1500 रुपये दर महिन्याला कायमचे बंद. पुढच्या काही सेकंदात मी तुम्हाला सांगणार आहे कसं चेक करायचं आणि कसं वाचवायचं तुमचं पैसे. नमस्कार बहिणींनो, जर तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये एक मोठी चर्चा सुरू आहे की 30 एप्रिलनंतर अनेक महिलांचे 1500 रुपये कायमचे बंद होणार आहेत. तुमचं नाव तर या यादीत नाही ना? नक्की काय आहे हे प्रकरण आणि तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 30 एप्रिलची डेडलाईन. बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. सरकारने आता अपात्र महिलांची छाटणी करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः ज्या महिलांनी अद्याप eKYC पूर्ण केलेले नाही किंवा ज्यांच्या अर्जात त्रुटी आहेत त्यांच्यासाठी 30 एप्रिल ही तारीख धोक्याची घंटा ठरू शकते. जर तुम्ही दिलेल्या वेळेत दुरुस्ती केली नाही तर तुम्हाला मिळणारा 1500 रुपयांचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो. लाभ बंद होण्याची प्रमुख कारणे. तुमचा लाभ नेमका का बंद होऊ शकतो याची काही मुख्य कारणे जाणून घ्या. अपूर्ण eKYC. जर तुमची आधार पडताळणी किंवा KYC प्रक्रिया पूर्ण नसेल. अर्जातील त्रुटी, बँक खाते क्रमांक, आधार लिंक नसणे किंवा नावातील चुका. पुनर्पडताळणी. सरकारने लाभार्थ्यांची पुन्हा एकदा तपासणी सुरू केली आहे. जर तुम्ही योजनेच्या निकषात बसत नसाल, उदाहरणार्थ उत्पन्न मर्यादा किंवा सरकारी नोकरी, तर तुमचा लाभ थांबवला जाईल. दुरुस्ती न करणे. ज्या बहिणींना अर्जात दुरुस्तीसाठी सांगण्यात आले आहे आणि त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे त्यांना 30 एप्रिलनंतर हप्ता मिळणार नाही. काय करावे लागेल? आता घाबरून न जाता तुमचा लाभ सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला हे काम लगेच करायचे आहे. 1. सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत पोर्टलवर किंवा ॲपवर लॉग इन करा. 2. तुमच्या अर्जाची स्थिती यानी की ॲप्लिकेशन स्टेटस तपासा. 3. जर तिथे इनकम्प्लीट किंवा एरर दिसत असेल तर तातडीने दुरुस्ती करा. तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक आणि DBT ॲक्टिव्ह असण्याची खात्री करून घ्या. 5. तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात किंवा अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून तुमची माहिती अपडेट करा. बहिणींनो, ही माहिती तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईक महिलांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून कोणाचेही पैसे थांबणार नाहीत. 30 एप्रिलला आता फक्त काहीच दिवस उरले आहेत, त्यामुळे आजच तुमची माहिती तपासून घ्या. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.